सर्व व्यवस्थित लक्ष दिलं तर तू पास होऊ शकशील. पास होणं फार सोपं असतं. 35% अचीव करणं हे तिला सांगता येईल. कॉन्सन्ट्रेशनवरती तिला मार्गदर्शन करता येईल. आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पॉझिटिव्ह राहण्यासाठी तिला मार्गदर्शन करता येईल. त्याच्यानंतर स्वतः शुभाला प्रेरणाची पुस्तकं वाचायला प्रोत्साहन देता येईल. इन्स्पिरेशन टाईपची पुस्तकं वाचायला. म्हणजे उदाहरणार्थ ग्रंथालयामध्ये पुस्तकं असतात, ती पुस्तकं तिला वाचायला लावता येईल. विद्यार्थ्यांनी याचं एक उदाहरण आम्ही चर्चा केली तिथं. तर त्याच्यामध्ये असं आहे की जे कामं ते आत्महत्या करायला गेलेले असतात आंबेडकर कामगारी. तर ते थँक्यू मॅडम. तर ते मित्राला सांगायला गेलं तर की माझ्या बायकोमुळांची थोडीशी तू काळजी घे, मला बाहेर जायचं आहे म्हणून. तो आत्महत्या करणारे सांगायचं नसतं त्यांना. पण मित्रांनो गडबडीत असतो म्हणून तो बाहेर पडलेला असतो आणि तो म्हणतो 2 मिनिटं बस. आणि काचेतून ते बघतात की एक मनुष्य बाहेर पेंटिंगचं काम करत असतो. जवळजवळ 30व्या मजल्यावरती तो मनुष्य असतो, व्यक्ती असते ती. आणि त्याला पगार किती मिळतो किंवा ती एवढी मोठी लिस्ट त्यांच्या लक्षात येते. जर एखादी व्यक्ती 100-150 रुपयासाठी जर एवढी लिस्ट घेऊ शकत असेल तर आपण सुद्धा रिस्क घेऊ शकतो जेवणामध्ये. म्हणून ते निघून जातात तिथून आणि पुढच्या कार्याला लागतात. तर अशी पुस्तकं तिला वाचायला देता येईल. मार्गदर्शन सुद्धा करता येईल तिला की तू अशी पुस्तकं वाच म्हणजे तुला प्रेरणा मिळेल आणि ते तिचं करिअर वगैरे घडवू शकेल. करिअरचं सुद्धा मार्गदर्शन तिला घ्यायला सांगता येईल. आता आईचं समुपदेशन करताना आईला प्रथम आरोग्य जपण्यासाठी काही व्यायाम किंवा योगासन वगैरे करायला सुचवता येईल. म्हणजे तिचं आरोग्य चांगलं राहील. स्ट्रॉंग माइंड इन स्ट्रॉंग बॉडी असं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर परिस्थितीत सामोरं जाण्याचं बळ जे आहे ते देण्यासाठी समुपदेशन करता येईल. परिस्थितीला बदलू शकत नाही, चिंता करून परिस्थिती बदलता येत नाही हे सांगता येईल. आणि मुलीच्या संदर्भात लग्नाचे विचार जे आहे पारंपरिक विचार आहे ते बाजूला ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करता येईल की तुमच्यावरती जशी परिस्थिती आहे तशी मुलीच्यावरती लहान वयामध्ये लग्न केल्यानंतर बाहेर परिस्थिती ओढवू शकेल. कारण तुम्ही मुलगी आणि आई वडील तिला जणांची जबाबदारी केली नाही. ती मुलगी जर मोठ्या कुटुंबात जर गेली तुम्ही तर त्या सगळ्यांची जबाबदारी तिच्यावरती पडू शकेल आणि तिची किती फरफट होईल हे सांगता येईल. आणि अशा पद्धतीने त्यांना बाहेर करता येईल. आणि आजी आजोबा जे आहेत त्यांचं सुद्धा थोडंसं करता येईल. कारण त्याची शुश्रूषा असं दिली म्हणजे त्यांचं वय जास्त आहे असं वाटतंय. पण त्यांना सुद्धा मार्गदर्शन करता येईल की घरातली किरकोळ कामं काय असतील ती किरकोळ कामं जर जमली तर त्यांनी त्यांना मदत करावी अशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी शुभा कसं म्हणजे आम्ही कुणाला काय सुचवता येईल, शुभाला कशा पद्धतीने अजून मार्गदर्शन करता येईल, तुम्हाला काय सांगता येईल अजून थोडंसं त्यांनी सांगितलेलं मग मॅडम. बरोबर आहे. म्हणजे शुभाला आर्थिक परिस्थितीच्या समोर त्याला तिचा ताण कमी व्हावा यासाठी शिक्षण घेता काही छोटे उद्योग त्याला करता येतील का. म्हणजे जर शिवणकाम असेल, कलाकाम असेल किंवा अन्य किंवा ज्या विषयामध्ये आवड आहे अशा पद्धतीचं मार्गदर्शन किंवा अशा केंद्रांची माहिती नुसतं मार्गदर्शन करून चालणार नाही आपल्याला. तर त्या केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी प्राथमिक समुपदेशक म्हणून आपली आहे. म्हणजे त्या केंद्राची तिला माहिती करून देणं, तिथपर्यंत तिला पोहोचवणं, त्याची ओळख करून देणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आई तिची सारखी आजारी असते म्हणजे अजून एक आपल्याला करता आलं असतं. काय करता आलं असतं आईसाठी तर मी सांगितलं काही होते. पण याच्यावरती अजून एक गोष्ट करता आली असते आपल्याला. तुम्हाला सांगता समस्या आईसाठी काय करता आलं. हां बरोबर आहे. आर्थिक परिस्थिती असली तरी काही वेळेला आपण सहकार्य करून त्या वेगळ्या माध्यमातून तिची आर्थिक अडचण दूर करून तिच्या आईला चांगल्या डॉक्टरकडे दाखवता आलं असतं आणि त्याच्यावर औषधोपचार करता आला असता. धन्यवाद सर. गट क्रमांक 4. आम्हाला दिलेलं घटकार्य सत्राचं 15.4 आहे. तर आधीच्या इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. प्रिलिम परीक्षेमध्ये त्याला 45% गुण मिळालेले आहेत. तो एक उत्तम खेळाडू आहे, कबड्डीपटू आहे आणि कबड्डी संघाचा तो कॅप्टन आहे. एका प्रतिक्रिये
शाळेमध्ये तो शिकत आहे आणि त्या प्रतिष्ठित शाळेमध्ये त्याचे वडील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आहेत. अभिषेकला स्वतःची इतर मुलांची होणारी तुलना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि केलेला अभ्यास चटकन विसरतो. म्हणून त्यावरती आपण ड्रॉप घ्यायचा असा निर्णय अभिषेक घेतो आहे. त्याचा सतत विचार करतो आहे. अभिषेकचा निर्णय हा योग्य आहे का, त्याला आम्ही समुपदेशन करणार आहोत. तर मला वाटतं ही समस्या नसून अडचण आहे, कारण यामध्ये अभिषेक व त्याचे वडील या दोघांनाही समुपदेशनाची गरज आहे. कारण इतर मुलांची तुलना कोण करत असेल जास्तीत जास्त, तर अभिषेकचे वडील करत असणार आहे. अभिषेकच्या वडिलांना असं समुपदेशन आपल्याला करता येईल की अगोदर अभिषेकला ड्रॉप घेऊन न केल्याचा सल्ला मी देऊ, कारण त्याला ग्रेडिंग परीक्षेला ऑलरेडी 25% मिळालेली आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून त्याला आणखी 40% वाढवून नक्कीच 55% दरम्यान त्याला गुण मिळवता येऊ शकते. त्यामुळे ड्रॉप न घेण्याविषयी अभिषेकला आम्ही उपदेश देणार आहोत आणि वडिलांना असं सांगणार आहोत की तुमचा मुलगा एका कबड्डी संघाचा कॅप्टन आहे आणि तो उत्तम खेळाडू आहे. त्यामुळे इतर मुलांना कुठं खेळाडूचं अंग आहे, तो खेळाडूचं अंग असताना त्याची इतर मुलांची तुलना करणं अयोग्य आहे किंवा वडिलांनी त्याची इतर मुलांची तुलना अजिबात करता कामा नये. त्यानंतर तणावाचे जे कारण आहे ते इतर मुलांची तुलना केली जाते आहे. अभिषेकच्या वडिलांना समुपदेशन करायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अभिषेकमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यापूर्वी अभिषेकचा आत्मविश्वास निर्माण करण्यापूर्वी त्याला वर्तनाचे निरीक्षण तसेच समवयस्क मित्राकडून त्याची थोडी माहिती घेण्यात येईल. अभिषेकची स्वतः चर्चा करू आम्ही, वडिलांची चर्चा आणि दोघांनी समुपदेशन. त्यानंतर त्याची इतर मुलांची चर्चा न करता अभ्यासाकडे पूर्णवेळ लक्ष देण्याची वडिलांना सूचना करण्यात येईल. अभ्यासाची दृढीकरण करण्यासाठी अभिषेकला सूचना आणि समुपदेशन. ड्रॉप घेऊन बनेल आणि का चुकीचे आहे याबद्दल सुद्धा समुपदेशन करण्यात येईल. कारण ड्रॉप घेणं म्हणजे बरोबर 1 वर्ष घरात राहणं, एका वर्षामध्ये एक तर तो इतरांपासून परावृत्त होणार आणि आपल्याबरोबरचे मित्र त्याचे पुढे जाणार आणि आपण मागे राहणार, ही खंत त्याला राहणारच. त्यामुळे त्याने यातूनच योग्य तो उपाय करून पुढे अभ्यास करायचा वेळी परीक्षेला बसलं पाहिजे. तो चांगल्या गुणांनी पास होऊ शकेल. त्यासाठी पूर्ण वेळ अभ्यासाला द्यायचा आहे इथून पुढचा आणि वडिलांनी त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. मानसिक व शारीरिक खच्चीकरण सुद्धा घराबाहेर होण्याची शक्यता आहे. म्हणून ड्रॉप देणे चुकीचे आहे. म्हणून अभिषेकला आणि ड्रॉप न घेता इयत्ता 10वीच्या शालेय परीक्षेला बसण्याचा संदेश देणार आहोत. ठीक आहे. अभिषेकची समस्या होती, याबाबत अभिषेकाला अजून काय सांगता आलं असतं? ना घेतलं बरोबर. म्हणजे हे अभिषेकच्या वडिलांना मार्गदर्शन केल्यासारखं किंवा त्यांना समजावून सांगितलं झालं असतं की तुमचा मुलगा कबड्डीमधला चांगला खेळाडू आहे, त्याने कबड्डीची कौशल्य आहे ती त्याला विकसित करून एक चांगला कबड्डी कुटुंब उदयास त्या कबड्डी या खेळामध्ये त्याला करिअर करण्यास. पण अभिषेकच्या मनामध्ये ड्रॉप घेण्याची म्हणजे 1 वर्ष वाया घालवणे, यावर अजून काय करता आलं असतं थोडंसं अभिषेकच्या बाबतीत? हां सर. अभिषेक हा 45% गुण मिळून पास होणारा एक सामान्य विद्यार्थी आहे, पण तो एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा. म्हणजे त्याला ड्रॉप घेण्याचा जो विचार आहे तो कदाचित त्याच्या वडिलांच्या मुळे आला असेल की वडील सारखेच तुलना करतायत, म्हणजे माझ्यापेक्षा कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे अशी त्याची भावना घेऊन त्याच्या मनामध्ये तयार होत असेल. म्हणून मला वाटतं की अभिषेकला त्याचा पण जो आवडता व्यक्ती आहे
त्याचे कोणी क्लेस असतील, त्याचे कोणी नातेवाईक असतील, यांच्याशी गाठ घालून देऊन ती त्याची जरी थोडी समजूत घालावी लागली किंवा त्याला जर समाजातील जी सांगतं वेगळं झाले किंवा नवनाथ करताले ही व्यक्ती नको, हे अभ्यासाच्या स्तरावरती पुढे न जाता त्याने खेळाच्या दृष्टिकोनातून गेलेले आहे आणि तुझा खेळ चांगला आहे, त्यामुळं त्याला अभ्यासाची जोड देऊन जर तू काही त्यातून हे संपादन करू शकला तर चांगलं होईल. त्याच्या आपुलच्या दृष्टिकोन सांगितलं तर सर्वात चांगलं. धन्यवाद सर. खेळाचे अतिरिक्त गुणांतर म्हणजे खेळाला जे 25 गुण दिले जातात त्याचाही तुला फायदा होईल हे सांगते ना सर. तुमचं काय प्रेमत होतं? याच्यात अजून एक करता असतं आपल्याला की ते तर शाळेचे शिक्षक आहेत आणि शिक्षक वडील म्हणजे सर्व त्यांचे सहकारी शिक्षक आहेत. या सहकारी शिक्षकांना थोडंसं सांगून अभिषेकला 2 महिने परीक्षेचा कालावधी पुरते खेळातले थोडंसं, कारण परत 10वी वर्षानंतर भरपूर काळ सुट्टी असणार आहे, त्यामध्ये पुन्हा तो कबड्डी खेळू शकतो चांगल्या पद्धतीनं आणि आपल्या सहकारी शिक्षकांच्या मार्फत त्याला थोडंसं अभ्यास किंवा त्या गोष्टीमध्ये विषयामध्ये मार्क नाही तिथं त्या शिक्षकांना वैयक्तिक मार्गदर्शन करायला सुद्धा लाभता लागतं किंवा हे सुचवता लागतं. फक्त मॅडम एक शब्द तुमच्या बाबा की सूचना करीन आपण, सूचना कुणालाही करायच्या नाही. एक 5 दिवस आम्ही म्हणतोय सूचना सल्ला उपदेश तुमच्या भावनांना आपण योग्य ते मार्ग दाखवायचे. हा ठीक आहे. 5वा वेळ.